श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या एका अप्रतिम अशा कवितेकडे वळूया. जिव्हाळ्याचे कुंपण या शीर्षकाखाली सौ उर्मिला विशाल कहाणे मॅडम लिहित आहेत राजगुरुनगर पुणे येथून. सौ उर्मिला विशाल कहाणे मॅडम यांनी राजगुरुनगर पुणे येथून लिहिलंय की जिव्हाळा अभेद्य कुंपण, त्या कुंपणाचे वेगवेगळे स्तर. जिव्हाळा अभेद्य कुंपण, त्या कुंपणाचे वेगवेगळे स्तर. रेशीम गाठीसारखा अलवार पोत बांधून ठेवतो मनाचे वैचारिक दोर. वाह! रेशीम गाठीसारखा अलवार पोत बांधून ठेवतो मनाचे वैचारिक दोर. जिव्हाळा, आपुलकी, ओढ, घेतलेली वाटलेली काळजी. क्या बात आहे! जिव्हाळा, आपुलकी, ओढ, घेतलेली वाटलेली काळजी. एकमेकांची संगत बांधते मोठ, एकमेकांची संगत बांधते मोठ. हीच खरी जिंकलेली बाजी, हीच खरी जिंकलेली बाजी. जिव्हाळ्याचं कुंपण आणि त्या जिव्हाळ्याच्या कुंपणामध्ये एकमेकांची संगत बांधून मोठ बांधलेली असते आणि ती जिंकलेली बाजी असते. खूप अप्रतिम गहिरे भाव जिव्हाळ्याबद्दलचे, प्रेमाबद्दलचे, काळजीबद्दलचे आणि एकमेकांच्या सोबत राहत असताना काय काय केलं पाहिजे याचा सुंदर सकारात्मक संदेश देणारी मॅडमची ही रचना होती. आणि या रचनेनंतर पुढच्या एका रचनेकडे वळूयात. आठवणी शीर्षकाखाली रतन पिंगट सर लिहित आहेत येवला नाशिक येथून. रतन पिंगट सरांनी येवला नाशिक येथून लिहिलंय आठवणी शीर्षकाखाली की दिस झरझर जाई पालटून येई उलटून आठवणी. दिस झरझर जाई पालटून येई उलटून आठवणी. आनंदाने सारे गेले बालपण, कुठे मोठेपण हरवले. आनंदाने सारे गेले बालपण, कुठे मोठेपण हरवले. स्वप्न मनातले झुरते उरात, स्वप्न मनातले झुरते उरात. अंधार घरात दाटलेला, स्वप्न मनातले झुरते उरात. अंधार घरात दाटलेला. जीव घेणे येथे आयुष्य हे सारे, जीव घेणे येथे आयुष्य हे सारे. दुःखाचेच पर्व भोवताली, दुःखाचेच पर्व भोवताली, दुःखाचेच पर्व भोवताली. वाह वाह! खरंच की खूप गहिरे भाव, खूप वेदनादायी असे भाव माणसाच्या आयुष्यामध्ये कधी कधी येतात. आणि जसं सरांनी लिहिलं आहे आठवणी शीर्षकाखाली की खूप वेळा मोठं झाल्यानंतर हा मोठेपणा नको वाटतो, ते बालपण बरं वाटतं. आणि स्वप्न जे मनातलं असतं ते मनामध्ये झुरत असतं. अंधार दाटलेला असतो, आपल्या मनाच्या घरामध्ये अंधार दाटलेला असतो आणि आपल्याला असं वाटायला लागतं की आयुष्य हे जीव घेणं आहे. आणि परिस्थिती अशी प्रत्येकावर येते, त्यातून निश्चितपणे मार्ग काढला पाहिजे. खूप सारे प्रश्न कधी कधी असे असतात की जे प्रश्नच नसतात, ज्याची उत्तरच नसतात, तरी आपल्याला त्याचे भोग भोगावे लागतात. बरेच प्रसंग, बऱ्याच गोष्टी आयुष्यामध्ये अशा असतात की ज्याचा आपल्याशी अर्थार्थी दूर दूरपर्यंत कुठंच काही संबंध नसतो, तरी ते आपल्यासमोर उभे येऊन टाकतात आणि आपल्याला त्याचे खुलासे द्यावे लागतात. आपल्याला त्याची स्पष्टीकरणं देत बसावं लागतं, ज्याचा आपला दुरान्वयी काही संबंध नसतो. परंतु ते निरर्थक, अनुत्तरित आणि बेजबाबदार प्रश्न विचारणारी व्यक्ती आपली असते. त्यामुळे आपण त्याला टाळू शकत नाही. खूप वेळा मनामध्ये कधी कधी विचारांची गर्दी होते आणि आपल्याला असं वाटायला लागतं की खरंच आयुष्य हे एवढं अवघड आहे, खरंच आयुष्य हे एवढं जीवघेणं आहे, खरंच आयुष्यामध्ये एवढं दुःख असू शकतं. खूप वेळा खूप याच्यामध्ये डीपपणे विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की खरंच आपण छोट्या छोट्या गोष्टींचे विनाकारण भाऊ करतो. आपण छोट्या छोट्या गोष्टींना विनाकारण मनावर घेतो. आपण इतरांचा जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेतो तेव्हा बोलणारे बोलून निघून जातात. जे घाव मनावर होतात त्याच्या वेदना आपण उरामध्ये जपत राहतो. त्याच्या वेदनांच्या खपल्या आपण नित्यनेमानं अविरतपणे काढत राहतो आणि ज्याची सल आपल्या मनाला बोचत राहते. त्यामुळं कोणत्या गोष्टी मनावर घ्यायच्या, कोणाच्या गोष्टी मनावर घ्यायच्या, कोणत्या प्रश्नांना जे आहे ती उत्तरं द्यायची. एखादी व्यक्ती असते ज्या व्यक्तीला तुमच्या उत्तरांचंच देणं घेणं नसतं किंवा एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट माहीत असते तरी ती मुद्दाम करत असते. त्यावेळी तुम्ही उत्तरे आणि खुलासे देण्यामध्ये वेळ घालवणं हे गैर असतं. कारण तो खुलासा, ते जे उत्तरं आहेत ते समोरच्या व्यक्तीला कधीच पटणारे नसतात. कारण त्या व्यक्तीनं तुमची एक नकारात्मक अशी इमेज बनवलेली असते. त्यामुळे एखाद्याला
झटत बसण्यापेक्षा, एखाद्याला सारखे खुलासे देत बसण्यापेक्षा त्यावेळी शांत राहिलं पाहिजे, त्या प्रश्नाला स्किप करून पुढं चाललं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे वादाचे प्रसंग टळतील, नाही का. खूप अप्रतिम शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात. कवितेचे वेड या शीर्षकाखाली कौशल सरांनी लिहिलंय. कौशल सर लिहित आहेत कवितेचे वेड शीर्षकाखाली की जगा वेगळे प्रेम माझे तुझे हे, जगा वेगळे प्रेम माझे तुझे हे, कळेना कुणाला कधीही कधीही, कळेना कुणाला कधीही कधीही, जरा एकटा भासतो मी जगाला, जरा एकटा भासतो मी जगाला, सवे सोबती तू कुठेही कधीही, सवे सोबती तू कुठेही कधीही, तुझ्या संगतीने सुखी काळ जातो, तुझ्या संगतीने सुखी काळ जातो, मला मीच माझा जरासा विसरतो. क्या बात आहे. तुझ्या संगतीने सुखी काळ जातो, मला मीच माझा जरासा विसरतो, हवीशी हवीशी सखी तू हवीशी, हवीशी हवीशी सखी तू हवीशी, मला भेटते तू कुठेही कधीही, मला भेटते तू कुठेही कधीही, तू कुठेही कधीही, तू कुठेही कधीही. वाह वाह वाह. तर कवितेचं वेड खूप अप्रतिमरित्या सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं की जगा वेगळे प्रेम माझे तुझे हे, कळेना कोणाला कधीही कधीही. खरंच की जगा वेगळं प्रेम जे कोणालाच कळणार नाही. खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. पुढच्या एका आपण रचनेकडे वळूयात आणि ज्या सुंदर अशा रचनेमध्ये श्री माधव सुखऱ्या गुरव सर लिहित आहेत. श्री माधव सुखऱ्या गुरव सरांनी दे धक्का मारा या नावाने सर लिहितात. जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा, मुक्काम कवाड पोस्ट अनगाव, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथून. कोळ्याचा पाडा, मुक्काम कवाड पोस्ट अनगाव, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथून सरांनी लिहिलंय की FM पुणेरी आवाजवर लिहिता लिहिता आजवर 4 वर्षे सरली भरली. FM पुणेरी आवाजवर लिहिता लिहिता आजवर 4 वर्षे सरली भरली. RJ कैलास यांची वाचनाची हौस पिटली असेल पण माझी लिहिण्याची हौस नाही पिटली. RJ कैलास यांची वाचनाची हौस पिटली असेल पण माझी लिहिण्याची हौस नाही पिटली. चतुर्थ वर्षपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रमाला चारोळी लिहिली न वापरता कलम. चतुर्थ वर्षपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रमाला चारोळी लिहिली न वापरता कलम. त्यानिमित्ताने FM पुणेरी आवाजचा बादशाह RJ कैलास यांना करतो लांबूनच सलाम. त्यानिमित्ताने FM पुणेरी आवाजचा बादशाह RJ कैलास यांना करतो लांबूनच सलाम. तर सर मी बादशाह वगैरे काही नाही. आणि महत्त्वाचा प्रश्न जो तुम्ही कवितेमध्ये विचारलेला आहे की 4 वर्ष झालं मी आपल्या रचनांचं वाचन करतोय की माझी वाचनाची हौस फिटली का. तर माझी वाचनाची हौस ना फिटली आहे ना मला असं वाटतंय की कधी ती फिटेल. कारण दरवेळी तुम्ही सर्व साहित्यिक मान्यवर नव्या रूपामध्ये येता, नवीन शब्द घेऊन येता आणि त्या तुमच्या शब्दांमध्ये एवढी ताकद असते, त्या शब्दांमध्ये एवढी सकारात्मकता असते की त्यामुळे मला कधी एकदाचा रविवार येतोय आणि कधी एकदा मी तुम्हाला भेटायला येतोय असं होऊन जातं. जेवढी उत्सुकता तुम्हाला आहे तेवढीच मला सुद्धा असते. आणि सर जे आपण माझ्याबद्दल लिहिलं, आपल्या भावना ज्या आहेत त्या खरंच निश्चितपणे मनाला भावल्या. मी एक छोटासा माध्यम आहे, मी एक छोटासा दुवा आहे. तुम्ही आणि रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM मधील माझं काम आहे की तुमच्या शब्दांना श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचवणं. तुम्ही जेव्हा एखादी रचना लिहिता तेव्हा ती रचना लिहित असताना तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, तुम्ही ती कोणत्या परिस्थितीमध्ये लिहिलेली आहे, त्या रचनेमधून तुम्हाला जगाला काय सांगायचं आहे हे मी एक जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न करत असतो. आणि मी ते श्रोत्यांपर्यंत पोहोचवत असताना तुमच्या मनातले भाव जसेच्या तसे श्रोत्यांपर्यंत पोहोचावे हा माझा छोटासा प्रयास असतो. आणि हे सगळं शक्य होऊ शकतं ते आपल्याला सुंदर असं हे व्यासपीठ दिलेल्या रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM मुळे. त्यामुळं सर जसं की आपण म्हटलं आहे की 4 वर्ष पूर्ण झाली, आपण 5व्या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. मार्च महिन्याच्या 3ऱ्या रविवारी आपल्या शोला 5 वर्ष पूर्ण होतील. आणि अखंडितपणे अविरतपणे रचना पाठवणाऱ्या साहित्यिकांचे मनपूर्वक आभार. आपल्या या शोवर जे साहित्यिक नाही, जे फक्त रसिक आहेत, जे प्रतिक्रिया आवर्जून पाठवतात, जे शोबद्दल विचारतात, जे शोबद्दल सजेशन्स देतात व्हॉट्सअप मेसेजच्याद्वारे, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. कारण तुमच्या सर्वांमुळेच आपण हा यशाचा
टप्पा जो आहे तो पार करत आहोत. खूप अप्रतिम असे भाव सरांच्या या रचनेमध्ये होते. याबरोबरच पुढच्या एका रचनेकडे वळूयात आणि ज्यामध्ये सौ ज्योती कुलकर्णी मॅडम लिहित आहेत अकोला येथून. सौ ज्योती कुलकर्णी मॅडम यांनी अकोला येथून लिहिलंय की शब्द आणि कल्पनेच्या मधुर मधुर मिलापाने, शब्द आणि कल्पनेच्या मधुर मधुर मिलापाने घडते सृजन कवितेचे, गाऊया तिला आनंदाने. घडते सृजन कवितेचे, गाऊया तिला आनंदाने. कधी हसणे कधी रडणे हे आहे जीवनाचे गाणे. क्या बात आहे. कधी हसणे कधी रडणे हे आहे जीवनाचे गाणे. रंगुनी हसू एकेका रंगात, रंगुनी हसू एकेका रंगात. होणार नाही जीवन रडगाणे, होणार नाही जीवन रडगाणे, होणार नाही जीवन रडगाणे. वाह वाह, किती सुंदर संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये आहे ना, की कधी हसणे कधी रडणे हे जीवन गाणे आहे. आणि आपण प्रत्येक रंगामध्ये रंगून आपण जाऊया आणि आपण जीवनाचा आनंद घेऊया, म्हणजे जीवन हे रडगाणं होणार नाही. अनेक वेळा अनेकांचं जीवन हे फक्त रडगाणं असतं. ते इतरांवर जळतात, इतरांचा द्वेष करतात, इतरांशी तुलना करतात आणि स्वतःच्या हिश्श्याचे आनंदाचे क्षण गमवून बसतात. खूप वेळा आपण पाहतो जे त्याच्याकडं आहे ते माझ्याकडं का नाही, जे त्याला जमतं ते मला का जमत नाही, जे तो करू शकतो ते मी का करू शकत नाही. यामध्ये वेळ जातो, यामध्ये पैसा जातो, यामध्ये आपल्या मनाची अवस्था जी आहे ती विचित्र होऊन जाते. आपण बेस्ट आहोत, जे आपल्याला जमतं ते जगात कोणालाच जमत नाही, ही भावना जर मनामध्ये असेल तरच आपण आपलं बेस्ट देऊ शकू, नाही का. आणि प्रत्येकापाशी काही गोष्टी अशा असतात त्या कोणाकडेच नसतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे प्रतिभाशक्ती, विचारशक्ती, डिसिजन पॉवर. आणि एवढंच नाही तर खूप वेळा मी तर अशी माणसं पाहिलेली आहेत की त्यांच्याकडे अचाट अशी बुद्धिमत्ता आहे पण त्यांना वाव मिळणार नाही. त्यांच्याकडे इतकी प्रगल्भता आहे की ते कोणत्याही विषयावर जर आपण त्यांच्याशी बोलू लागलो तर त्यांच्याशी बोलत असताना आपल्याला असं वाटतं की आपण एखाद्या एक्सपर्टशी तर बोलत नाही. प्रत्येक गोष्टीतलं अगदी गाढ असं ज्ञान त्यांना असतं, त्यांची बुद्धी चौकस असते. ते ज्या ज्या गोष्टी करतात त्यामध्ये ते नवीन काहीतरी शोधत असतात आणि नवीन शिकण्याचा ध्यास त्यांच्या मनामध्ये असतो. पण एक न्यूनगंड मनामध्ये ते बाळगून असतात. हो, मला सगळं येते पण मी ते जगासमोर खरंच म्हणजे आणू शकेल का, हा न्यूनगंड मनामध्ये असतो. मला असं वाटतं की जे असे प्रतिभावान आहेत, जे असे प्रगल्भ आहेत आपल्या घरामध्ये, आपल्या अवतीभोवती, आपल्या कुटुंबामध्ये, अगदी आपली छोटी छोटी मुलंसुद्धा, त्यांना वाव दिला पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. त्यांना आपल्या मनातल्या गोष्टी जेव्हा आपण बोलू तेव्हा ते सल्ले देतील, तेव्हा ते मार्गदर्शन करतील, ते जे डिस्कशन होईल कदाचित त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी ज्या अवघड वाटतात त्या सोप्या होऊन जातील, नाही का. त्यामुळं जीवन हे रडगाणं होणार नाही. रडगाणं ज्याचं जीवन होतं तो आयुष्यामध्ये कधीच पुढं जाऊ शकत नाही. म्हणून जीवनाला कधी रडगाणं बनवू नका. जीवनाला एक सुंदर सुरेल आनंदाचं गाणं बनवलं पाहिजे, नाही का. आणि सुख दुःख येईल जाईल, परिस्थिती आणि वेळ कधीच एकसारखी राहत नसते, परंतु कधी थांबावं लागतं, कधी धीर धरावा लागतो, कधी संयम बाळगावा लागतो, कधी कधी मनावर जे एक आघाताचे चरे पडलेले आहेत त्याच्या तीव्र अशा वेदनासुद्धा सोसाव्या लागतात आणि वाट बघावी लागते की उद्याचा दिवस माझा असणार आहे, उद्या मी माझं बेस्ट देईन, उद्या माझ्या मनासारखं घडेल. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली पाहिजे, प्रत्येक गोष्ट मला वाटतं तीच आहे, ही भावना, हे विचार मुळात चुकीचे आहेत. अनेक लाखो गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला वाटतात पण त्या वास्तव नसतात, ज्या आपण समजतो तशा नसतात. दुःखही होतं, खूप पश्चातापही होतो, परंतु आपण खूप सारं बोलून गेलेलो असतो, आपण खूप सारे ब्लेम करून गेलेलो असतो. या परिस्थितीमध्ये स्वतः दुःखी होतो, समोरच्याला दुःखी करतो, स्वतःचं जीवन रडगाणं करतो आणि इतरांचं सोबतचं जे जीवन आहे ते सुद्धा रडगाणं बनवून जातं. तर या रडगाण्याला आपण एक सुंदर असं जीवनाचं, सुखाचं, आनंदाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि यशाचं गाणं बनवूया. आणि जसं की आपल्या FM टॅगलाईनमध्ये आपण लिहिलेलं आहे की आनंदी रहा, आनंद लुटा, खुश रहो, खुशियाँ बांटो. कारण अगर आप खुश नहीं रहोगे तो आप औरों को खुशियाँ कैसे बांटोगे.
और अगर आप खुश नहीं हो, अगर आप किसी औरों को खुशियाँ नहीं दे रहे हो, तो आप उम्मीद कैसे रख सकते हैं कि सामने वाला जो आहे आपको खुशियाँ देगा. समोरचा तुम्हाला कधीच आनंद देणार नाही जर तुम्ही त्याला दुःख द्याल. कारण तुमच्या दुःखांची, तुमच्या नकारात्मकतेची जे हे ऊर्जा असते, नकारात्मक ऊर्जा त्याला म्हणता येणार नाही, पण नकारात्मक जे भाव असतात ते जसेच्या तसे रिफ्लेक्ट होऊन आपल्यावर पडतात. त्यामुळं आपण काय द्यायचं हे ठरवलं पाहिजे. श्रोतेहो, असेच सुंदर सुंदर रचना आपण ऐकणार आहोत आपल्या आजच्या शोमध्ये. तुम्ही माझ्यासोबत आहात RJ कैलाससोबत, तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये, जो शो 5व्या वर्षामध्ये चालू आहे. 5 वर्ष, जो मार्च महिन्याच्या 3ऱ्या रविवारी पूर्ण करेल. आनंदी राहा, आनंद लुटा.